येवला शहर परिसर आणि ग्रामीण भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट शेकडो एकरवरील पिकांचं सर्वात जास्त नुकसान। अक्कलकोट शहरातील तरुणांनी मिळून 18,000 रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून साकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्र। कोरबा मिठागरचा पुनर्विकास करा, भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे बैठक घेण्याचे कोळंबकरांना आवाहन। अजित पवार पहिल्यांदा जामखेड मतदारसंघात भव्य कार्यक्रमाला लावणार हजेरी, शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला 17 एप्रिलला येणार जामखेडला। सिडकोनं थकवली भूसंपादनाची रक्कम, सिडको विरोधातील अवमान याचिकेवर उद्या सुनावणी, उर्वरित रक्कम देण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांची तारांबळ। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट, ससून रुग्णालयाचा अहवाल येणार उद्या, राज्य महिला आयोगाकडे सादर होणार अहवाल। नाशिकमध्ये 23 वर्षीय युवकाचा मृत्यू, डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, नितीन फकीरा रणशिंगे असं मृत युवकाचं नाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।